मुंबईत मागील काही दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे। असाच जोरदार पावसामध्ये मुंबईकरांचा देखील मोठा हाल होताना पाहायला मिळत आहे। अंधेरी पूर्वेत आमदार मुर्जी पटेलकडून हा देखील एक अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे। जर पावसामध्ये कोणालाही मदत लागली तर चक्क MLA हेल्पलाईन नंबर असा सुरू करण्यात आला आहे। कशा असेल एकंदरीत या हेल्पलाईनचे प्रोसेस आपण थेट आमदारांकडून जाणून घेऊ। काका काय सांगाल, तुमच्याकडून एक MLA हेल्पलाईन कशा पद्धतीने एकंदरीत काम करणार अंधेरीत? MLA हेल्पलाईन हा अंधेरी पूर्वमध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांपर्यंत आम्ही पोहोचवलेले आहेत। हेल्पलाईनचा अर्थ असं होतो की कुठेही कुठलंही झाड पडलं, कुठे पाणी साचलं, कुठे अंधेरीकर मुंबईत कुठेही फसला असेल किंवा कुठलीही दुर्घटना घडली, पत्रे तुटले की लगेच हेल्पलाईनमधील एक ग्रुप टाकला आहे आम्ही। ग्रुपमध्ये महानगरपालिका, पोलीस स्टेशनचे अधिकारी सगळ्यांना जोडले आणि लगेच त्याच्यावर 10 मिनिटात कार्यवाही करण्याचा निर्देश अधिकाऱ्यांना दिले। आमची पूर्ण टीम, नगरसेवक आहेत, कार्यकर्ते आहेत, सगळेच गेले 2 दिवसापासून कामाला लागले आहेत। सगळे फील्डवर आहे। मी स्वतः 2 दिवसापासून फील्डवर आहे। आमचे सर्व नगरसेवक आहेत, सगळे कार्यकर्ते आहेत आणि महानगरपालिकेचे अधिकारी वगैरे सगळेच फील्डवर तुम्हाला दिसतात। खरं तर अंधेरीमध्ये अंधेरीचे सव्वे असेल, सातत्याने पाण्याखाली जात आहे, सखल भाग असल्यामुळे त्याचसोबत अंधेरी सिपजीमध्ये असेल किंवा असं बऱ्याच ठिकाणी सखल भाग आहे, अशामध्ये लोकांना मोठ्या प्रमाणात नुकसान, अडचण आणि यासाठी काय विशेष आपण या हेल्पलाईन नंबरमधून मदत वगैरे? 2 दिवसापासून आम्ही फील्डवर आहे। अंधेरी सव्वेचं परमनंट सोल्युशनही महानगरपालिका काढतायत। 1 महिन्याच्या आत टेंडर काढून परमनंट सोल्युशन ते काढण्याच्या IITच्या माध्यमातून ते लोक करतायत आणि अंधेरी सव्वे काल तुंबला होता, पण याच्या पुढे होणार नाही याची खात्री मुंबई महानगरपालिका घेत आहेत। जर याच्यात काय प्रॉब्लेम झाला तर रस्त्यावर उतरायची आमची तयारी आहे, पण अंधेरीमध्ये जास्त दुसऱ्या ठिकाणी काय एवढा प्रॉब्लेम होत नाही। कुठे जे 2-3 ठिकाणी पाणी भरण्याचं आमच्या समोर आलं तर लगेच आमची टीम, महानगरपालिकेचे अधिकारी तिथे घटनास्थळावर पोहोचले आणि लगेच कार्यवाही करून सगळं काम तिकडे आम्ही करत असतो। MIDC एक इंडस्ट्रियल एरिया आहे, मोठ्या संख्येमध्ये बाहेरचे लोक या ठिकाणी नोकरीसाठी येतात। दिवसभरात लाखांपेक्षा जास्त नोकर वर्ग या ठिकाणी येतात। मात्र तुम्ही अधिवेशनात एक वाहतूक कोंडीचे प्रश्न मोठा आहेत अशा विषय मांडला, कशा पद्धतीने याची सुटका होईल, काय याच्या उपयोजना? अंधेरी पूर्वमध्ये रोज 6 लाखाहून अधिक लोक ही चाकरमारी कामानिमित्त येत असतात। त्यांच्यामुळे ट्रॅफिक, गाड्याची व्यवस्था जास्त असल्यामुळे प्रत्येक रोडला ट्रॅफिक असते। म्हणून आम्ही जवळजवळ 12 DP रोड हा उघडं करतो। 2 उघडं केलेले आहेत, बाकीचं काम चालू आहे। DP रोड जर उघडं झालं तर ट्रॅफिक डायव्हर्ट होईल आणि अंधेरीकरांना त्याचा त्रास सहन करावा लागणार नाही। DP रोडमध्ये बाधित घर आहे, त्यांना अंधेरीतच घर द्यायचा निर्णय महानगरपालिकांनी आम्ही मिळून घेतलेले आहेत। लवकरात लवकर ट्रॅफिक मुक्त अंधेरी करण्याचं आम्ही करू। आणि तुम्ही जे बोलले की हेल्पलाईन, अंधेरी पूर्वमध्ये हेल्पलाईन हा आम्ही सुरू केलेली आहेत, तुम्ही बघू शकता। आणि हेल्पलाईनचे नंबर आहेत 9833644831। प्रत्येक घरापर्यंत हेल्पलाईन नंबर पोहोचवण्याचे काम आम्ही केलेले आहेत। आमची पूर्ण टीम अंधेरीची सेवासाठी तत्पर आहे। मी स्वतः फील्डवर 2 दिवसापासून आहे। 24 तास हेल्पलाईन चालू आहे। कधीही अंधेरीकरांना काही गरज लागली तुमच्या माध्यमातून मी विनंती करतो, तुम्ही हेल्पलाईनवर फोन करा। तात्काळ जे प्रॉब्लेम असतात त्याची सुटका करण्याशिवाय मी राहणार नाही। नक्कीच आपण पाहिलं तर पालिका, आतापर्यंत आपण पाहिलं तर पालिका असतील किंवा पोलीस आणि अग्निशमन दलांचं यांच्याकडून मदत मिळत होतं। मात्र अंधेरी चक्क आमदाराकडून आहेत MLA हेल्पलाईन नंबर आहे जे आता जारी करण्यात आला। जर अंधेरीत कोणाला काही मदत लागली पावसामध्ये तर तात्काळ या नंबरवर कॉल केल्यानंतर अवघ्या 10 मिनिटांमध्ये अंधेरीकरांना मदत मिळणार आहे। कॅमेरामॅन हेमंत कदमसोबत सत्यम सिंग, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।